नमस्कार. उन्हाळ्यात केळीचं एकदम भरघोस पीक कसं घ्यायचं याचं रहस्य जाणून घ्यायचंय? चला तर मग आज आपण शास्त्रीय पद्धतीने केळीच्या लागवडीचं नियोजन कसं करायचं हे सविस्तरपणे समजून घेऊया. असं होतं ना, खूप मेहनत घेतो पण केळीचं पीक काही मनासारखं येत नाही. पण असं का होतं याचं खरं उत्तर लागवडीच्या अगदी सुरुवातीच्या काही चुकांमध्येच दडलेलं आहे. चला पाहूया नेमक्या कोणत्या आहेत या चुका. बघा, जर बागेची तयारी चुकली तर काय होतं? सगळ्यात आधी तर झाडांची मुळं म्हणजे त्यांची मूळ प्रणालीच कमकुवत राहते. आणि मग काय, थोडं वादळ वारा आलं की झाडं लगेच बळी पडतात. त्यांची वाढ खुंटते आणि मग कापणीसुद्धा पूर्ण होत नाही. या सगळ्या समस्यांचं मूळ एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे लागवडीपूर्वीचं नियोजन. मग यावर उपाय काय? उत्तर अगदी सोपं आहे. जमिनीची योग्य तयारी. कारण एका निरोगी आणि यशस्वी बागेचा पाया हा नेहमी जमिनीखालीच रचला जातो. तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे जमिनीची खोल नांगरट करून घ्या आणि सबसॉयलरचा वापर करा. याने होतं काय की जमीन एकदम भुसभुशीत होते आणि पाण्याचा निचरा छान होतो. आणि हो, लागवडीच्या आधी एकरी कमीत कमी 5 ट्रॉली शेणखत टाकणंही विसरू नका. जमीन तयार झाली की पुढची पायरी येते लागवडीच्या पद्धतीची. आणि हे लक्षात घ्या, आजच्या काळात केळी लावायची म्हणजे ती गादी वाफ्यावर म्हणजेच उंच बेडवरच लावली पाहिजे. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी झाडांच्या वाढीसाठी एक मजबूत पाया तयार करते. आता हा बेड बनवायचा कसा? तर त्यात शेणखत, सुपरफॉस्फेट, पोटॅश, निंबोळी पेंड आणि जिप्सम यांसारखी सगळी आवश्यक खतं योग्य प्रमाणात मिसळून घ्या आणि मग एक व्यवस्थित चांगल्या मापाचा बेड तयार करा. बेडची उंची ही कमीत कमी 1.5 फूट असलीच पाहिजे. यामुळे मुळांना वाढायला भरपूर जागा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात पाणी साचून राहत नाही. आणि बेडची रुंदी किती? तर ती 2.5 फूट ठेवा. यामुळे मुळांना पसरायला आणि सिंचनासाठी पुरेशी जागा मिळते. बघा, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच शेवटी मोठा फरक घडवून आणतात. ठीक आहे, बेड तयार झाला, मापानुसार झाला. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पाणी. बेड तयार झाल्यावर त्यावर 2 ठिपकाच्या नळ्या टाकणं ही आता हौस नाही तर गरज आहे. एका झाडाला 2 लॅटरल देणं हे ऐच्छिक नाही, यामागे एक शास्त्र आहे. कसं ते पाहूया. फरक अगदी स्पष्ट आहे. जेव्हा आपण एकच ठिबकची नळी वापरतो तेव्हा झाडाच्या फक्त एकाच बाजूची मुळं काम करतात, म्हणजे अर्धी मुळं निष्क्रियच राहतात. पण जशा आपण 2 नळ्या टाकतो तसं झाडाच्या दोन्ही बाजूंची मुळं सक्रिय होतात. यामुळे अन्नद्रव्यांचं शोषण पूर्ण क्षमतेने होतं आणि झाड एकदम मजबूत बनतं. म्हणून हा मुद्दा लक्षात घ्या की झाडाची खरी ताकद ही त्याची पोषक तत्व शोषून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. आणि जेव्हा दोन्ही बाजूंची मुळं सक्रिय असतील तेव्हाच ठिबकद्वारे दिलेलं खत पाणी झाडाच्या पूर्णपणे अंगी लागेल. बरं, जेव्हा आपण ही सगळी शास्त्रीय तयारी करतो तेव्हा त्याचे परिणाम तर उत्तम मिळणारच. चला आता बघूया की या पद्धतीचा अवलंब केल्याने नेमके काय फायदे होतात. या तंत्रज्ञानानं तुमची बाग फक्त 10 ते 11 महिन्यात 100% कापणीला येते. झाडाच्या खोडाचा घेर आणि घडाचा दांडा एकदम मजबूत होतो. फळांची गुणवत्ता तर 1 नंबर लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बाग वारा वादळाला सहज बळी पडत नाही, तग धरून उभी राहते. थोडक्यात काय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुमच्या केळीच्या बागेचं भवितव्य हे तुम्ही पहिलं रोप लावताना त्याच्याही आधी ठरलेलं असतं. तुमचं योग्य नियोजन आणि शास्त्रीय दृष्टिकोन हेच यशस्वी केळी बागेचं खरं रहस्य आहे.